नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फार्मर रजिस्ट्रेशनचं काम अतिशय जोरात जलद गतीने सुरू आहे। फार्मर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे वारंवार अधिकाऱ्यांच्या मार्फत, तलाठ्यांच्या मार्फत, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमी सांगत आलेला आहेत। अशातच ग्राम पातळीवरती सीएससी सेंटरच्या माध्यमातून, सीएससी ऑपरेटरच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे। परंतु हे फार्मर रजिस्ट्रेशनचं काम सुरू असताना किंवा करत असताना व्हीएलईना म्हणजे जे सीएससी ऑपरेटर असतात त्यांना अनेक अडचणी आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा खूप अडचणी किंवा खूप प्रश्न आहेत की नेमकं फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करत असताना सातबाऱ्यावरती सगळ्यांची नावं आहेत, त्यांनी सर्वांनी केलं पाहिजे का, किंवा एका सातबाऱ्यावरती फक्त एकाचं होणार का? अनेक लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की आमच्या सातबाऱ्यामध्ये आमच्या चुलत्यांचं किंवा भावाचं नाव आहे, मग भावाने रजिस्ट्रेशन केलं तर मग आमचं रजिस्ट्रेशन होणार नाही का, किंवा एकाने केलं रजिस्ट्रेशन तरी चालणार आहे का? त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आधार कार्डवरती जर ॲड्रेस प्रॉपर नसेल, तालुका जर नसेल तर अशा शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही, किंवा काही शेतकऱ्यांचं OTP येत नाही, मोबाईल नंबर रजिस्टर नाही आहे, किंवा त्यांचा थंबचा प्रॉब्लेम आहे। मग ही जे फार्मर रजिस्ट्रेशनची डेट आहे ही डेट संपली किंवा याची काही मुदत आहे का? जर समजा आम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर आम्हाला काय नुकसान होणार आहे? पीएम किसान योजनेचा किंवा इतर ज्या शासकीय सरकारी योजना आहेत किंवा शेती रिलेटेड ज्या योजना आहेत यांचा आम्हाला लाभ मिळणार आहे का? किंवा आपण ज्यावेळेस सीएससी सेंटर येथे जातो त्यावेळेस साईटचा प्रॉब्लेम असतो, तर मग आम्हाला ही साईट अशीच जर चालली तर मग काही मुदतीमध्ये जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर आमचं नुकसान होणार आहे का? किंवा वेगळं काही शासनाचं काही धोरण असणार आहे का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत। असे अनेक प्रश्न सीएससी सेंटर जे चालक असतात, ऑपरेटर असतात त्यांच्या मनामध्ये आहेत। कदाचित हे प्रश्न हे दोन्ही माणसं महसूल अधिकारी किंवा जे कृषी समन्वयक असतात त्यांना सुद्धा हे प्रश्न विचारतात। कदाचित त्यांना सुद्धा हे प्रश्नांची उत्तर देता येत नाही का? एक प्रश्न आपण या ठिकाणी जर विचारलं तर असं सुद्धा लगेच उत्तर येत नाही की आम्हाला फार्मर आयडी कसं येणार, असं जरी प्रश्न आपण अधिकाऱ्यांना विचारला तरी सुद्धा त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाहीये। अशातच मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन सुरू आहे, या फार्मर रजिस्ट्रेशनच्या संबंधित कोणताही प्रश्न जर असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं असं जर वाटत असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। या व्हिडिओमध्ये आपण फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी कोणाला विचाराव्यात, डायरेक्ट फोन करावा का, किंवा डायरेक्ट भेट द्यावी का, काही लोक अशी नेमली आहेत का, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन तर करायचंच आहे, परंतु फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांचे किंवा तुमच्या शंकांचं निरसन होणं खूप गरजेचं आहे। अशातच महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये अधिकारी असतात, समन्वयक असतात, यांच्या माध्यमातून किंवा कृषी समन्वयक यांच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाचं उत्तर किंवा तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत ह्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही लोकांची नेमणूक केलेली आहे। या लोकांना तुम्हाला डायरेक्ट फोन करता येणार आहे, कुठेही जाण्याची गरज नाहीये। डायरेक्ट फोन करायचं आणि मी शेतकरी आहे, माझा असा प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या अशा अडचण आहे, माझं फार्मर रजिस्ट्रेशन होत नाही किंवा माझ्या सातबाऱ्यावरती अशा पद्धतीने सगळ्या नोंदी आहेत, मग मला काय केलं पाहिजे, अशा अनेक प्रश्न तुम्हाला डायरेक्ट या कृषी अधिकाऱ्यांना किंवा जे महसूल अधिकारी असतात यांना डायरेक्ट विचारू शकता। तर त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलाय। आता हा फोन तुम्हाला करायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी टायमिंग सेट केलंय। आपण तो जो परिपत्रक आहे हा डिटेलमध्ये बघणारच आहोत, परंतु त्यांनी टायमिंग हा 9:45 वाजेपासून 6:15 वाजेपर्यंत या टायमिंगमध्ये तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि तुमच्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता, त्याचं उत्तर घेऊ शकता। आता हा नेमका परिपत्रक नेमका काय आहे आणि या परिपत्रकामध्ये कोणाकोणाची नेमणूक केलेली आहे याविषयी A to Z माहिती आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या माध्यमातून हे एक परिपत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे आणि हे परिपत्रकामध्ये ॲग्रिस्टिक या संकल्पनेच्या कामकाजासाठी मदत कक्ष निर्मिती म्हणून या परिपत्रकाच्या माध्यमातून नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता हे परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं हे थोडक्यात आपण समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने केंद्र शासनाची ॲग्रिस्टिक ही संकल्पना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यासंदर्भात 14/10/2024 रोजी शासन निर्णय पारित करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याविषयी माहिती दिलेली आहे आणि शेतकरी माहिती संच निर्मिती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यामध्ये 6 डिसेंबर 2024 पासून
कॅम्प मोडवरती म्हणजे CSC सेंटर, कोणतं सेंटर, CSC सेंटर यांच्या माध्यमातून यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे। आणि या दरम्यानमध्ये ग्राम महसूल अधिकारी, कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक, ग्राम विकास अधिकारी, शेतकरी यांच्या माध्यमातून या रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे। परंतु मित्रांनो, यांच्या मनामध्ये अनेक मोठ्या पद्धतीच्या अडचणी किंवा शंका निर्माण होण्याची शक्यता असल्या कारणाने त्या अनुषंगाने मदत कक्षाची स्थापन करणे आवश्यक आहे। म्हणून या ठिकाणी मदत कक्षामध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्याविषयी संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। आणि मी अगोदर सांगितल्या पद्धतीने 9:15 वाजेपासून तुम्हाला 6:15 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार या टायमिंगमध्ये या वारांच्या दिवशी तुम्हाला यांच्याशी संपर्क साधता येणार आहे। आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी बघा, पुणे विभाग आपण जर घेतला तर पुणे विभागामध्ये जिल्हे कोणते येतात, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा हे जे जिल्हे येतात, या जिल्ह्यांसाठी महसूल समन्वयक म्हणून या ठिकाणी या व्यक्तींचं म्हणजे काकडे म्हणून जी व्यक्ती आहे यांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एका समन्वयकाची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। त्याचबरोबर कृषी समन्वयक म्हणून सुद्धा काही लोकांची नेमणूक केलेली आहे, त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, फक्त पुणे जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण म्हणजे कोकण असतील, नाशिक असतील, त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, अशा सर्वच ठिकाणी, या ठिकाणी नागपूर असेल, अशा सर्वच ठिकाणी मदत कक्ष या ठिकाणी सुरू केलेले आहेत। आणि तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे, संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित समन्वयकांना डायरेक्ट फोन करून तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न, तुमच्या मनामध्ये असलेले शंका त्या ठिकाणी त्यांना विचारू शकता आणि मगच तुम्ही फार्मर ID रजिस्ट्रेशनसाठी जायचं आहे। कारण जर समजा फार्मर रजिस्ट्रेशनसाठी गेल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये एखादी शंका जर असेल तर त्या शंकाचं निरसन न होता जर तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन केलं तर तुमच्या मनामध्ये राहून एक खंत निर्माण होणार आहे। कारण ही जागा जमिनीचे विषय आहेत, भावकीचे वाद असतात। या सर्व कारणामुळे तुमच्या मनामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या आधार कार्ड रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, सातबारा रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, किंवा फार्मर ID कधी मिळणार, किंवा रजिस्ट्रेशन जो एनरोलमेंट नंबर असतो तो काय आहे, किंवा सेंट्रल ID नंबर काय, अशा अनेक प्रश्न जे असतील ते सर्व प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता। अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत, सर्व CSC धारकांपर्यंत आणि महसूल अधिकारी त्याचबरोबर कृषी समन्वयक यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।